विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. अहिल्यादेवी होळकर प्रबोधिनीवर आपल्या सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत. गेल्या 2 व्हिडिओमध्ये आपण मराठी व्याकरणातील विविध प्रश्न सोडवून घेतलेले आहेत. सगळ्याच प्रकारांवरची प्रश्न सोडवून घेण्याचा प्रयत्न केला आहे. आजच्या आपल्या तिसऱ्या व्हिडिओमध्ये देखील आपण प्रश्न सोडवून घ्यायचा प्रयत्न करतोय. आपल्याकडे एकूण 100 प्रश्न आहेत मराठी व्याकरणाचे. त्याच्यामध्ये मराठी व्याकरणाचे जे जे वेगवेगळे घटक आहेत त्या सगळ्या घटकांवरचे प्रश्न आपण समाविष्ट करण्याचा प्रयत्न केला आहे आणि आपल्या व्हिडिओच्या सहाय्याने आपण ते भाग 1, 2 आणि 3 अनुक्रम याच्यामध्ये ते आपल्याला सोडून देतोय. आजचा आपला तिसरा व्हिडिओ आहे आणि भाग 3 आहे. चला तर मग आधीचा वेळ न घालवता आपण आपल्या मुख्य मुद्द्यांना सुरुवात करूयात. आपण प्रश्न क्रमांक 38 पर्यंत मागील व्हिडिओमध्ये चर्चा केली आहे. तुम्ही ते व्हिडिओ जाऊन बघू शकता आपल्या चॅनलवरती. आपल्याला प्रश्न क्रमांक 39 पासून सुरुवात करायची आहे. प्रश्न काय आहे? खालील वाक्यातील प्रयोग ओळखा. प्रयोग ओळखायला सांगितला आहे. बरं, माझ्या मित्राने एक पोपट आणला हे वाक्य आहे. या वाक्याचा प्रयोग ओळखायचा आहे. पर्याय क्रमांक 1 दिला आहे सकर्मक कर्तरी, पर्याय क्रमांक 2 दिला आहे कर्मणी, पर्याय क्रमांक 3 भावे आणि पर्याय क्रमांक 4 अकर्मक कर्तरी प्रयोग. ठीक आहे, प्रयोगावरचा प्रश्न आहे. प्रयोगावरचा प्रश्न आल्यानंतर काय करायचं माहिती आहे? सगळ्यात पहिल्यांदा वाक्यातील कर्ता, कर्म आणि क्रियापद ह्या 3 गोष्टी शोधून घ्यायच्या. आपण का शोधून घ्यायच्या? तर वाक्याचा जो प्रयोग आहे तो प्रयोग कर्ता, कर्म आणि क्रियापद यांच्या रचनेवरती अवलंबून असतो. त्याच्यामुळे सगळ्यात पहिल्यांदा हे 3 घटक शोधून घ्यायचे. आता या वाक्यामध्ये आपण शोधून घेऊयात की सगळ्यात पहिल्यांदा क्रियापद आहे आणला. आणणारा कोण आहे? तर मित्र, म्हणून मित्र हा झाला कर्ता आणि पोपट हे झालं आपल्या वाक्यातील कर्म. आपण पर्याय वाचून घेऊयात. सकर्मक कर्तरी पर्याय क्रमांक 1, पर्याय क्रमांक 2 कर्मणी, 3 आहे भावे आणि चौथा पर्याय अकर्मक कर्तरी प्रयोग. आता सकर्मक कर्तरी म्हणजे काय की जेव्हा एखाद्या वाक्यामध्ये क्रियापद हे कर्त्यानुसार बदलतं आणि त्या वाक्यामध्ये कर्ताही असतो, कर्मही असतं आणि क्रियापदही असतं, थोडक्यात 3ही घटक असतात, तेव्हा तो वाक्य हे सकर्मक कर्तरी प्रयोगाचं असतं. दुसरं एक कर्मणी प्रयोग. कर्मणी प्रयोगामध्ये काय होतं की वाक्यामधील क्रियापद जेव्हा कर्मानुसार बदलतं तेव्हा त्याला कर्मणी प्रयोग असं म्हटलं जातं. कर्तरी प्रयोग आणि कर्मणी प्रयोग याच्यामध्ये एक महत्त्वाचा फरक आहे. तो फरक म्हणजे असा की कर्तरी प्रयोगामध्ये वाक्यात कर्म असूही शकतं आणि नसूही शकतं. मात्र कर्मणी प्रयोगामध्ये तसं नसतं. कर्मणी प्रयोग हा कर्मावरच आधारित असल्याने कर्मणी प्रयोगामध्ये कर्म असतं म्हणजे असतंच. त्यानंतर नंबर 3चा पर्याय भावे प्रयोग आणि नंबर 4 आहे अकर्मक कर्तरी प्रयोग. थोडक्यात काय की वाक्याचा प्रयोग हा कर्तरी प्रयोग आहे पण वाक्य अकर्मक आहे म्हणजे वाक्यामध्ये कर्म नाही. तर या वाक्याचा जो अचूक उत्तर आहे ते आहे पर्याय क्रमांक 2 कर्मणी प्रयोग. म्हणजेच काय तर या वाक्यातील जे क्रियापद आहे ते कर्मानुसार बदलतं. आपण पहिल्यांदा शोधून घेतलं होतं की या वाक्यामध्ये कर्म नेमकं काय, तर कर्म आहे पोपट. तो पोपट हा पुल्लिंगी शब्द आहे. आपण काय करूयात, पोपट या शब्दाच्या ऐवजी मैना हा स्त्रीलिंगी शब्द घेऊयात, कारण प्रयोगामध्ये लिंग, वचन आणि पुरुषानुसार बदल होत असतात. मग आपण जेव्हा माझ्या मित्राने एक पोपट आणला, पोपट या शब्दाच्या ऐवजी आपण मैना हा शब्द घेतो तेव्हा काय बदल होतो वाक्यामध्ये? माझ्या मित्राने एक मैना आणली म्हणजे काय झालं की पोपट ह्या कर्माच्या ऐवजी त्याचं लिंग बदलून जर आपण शब्द घेतला तर वाक्यातील क्रियापद बदलतं, म्हणजे वाक्यातील क्रियापद हे कर्मानुसार बदलतं, म्हणून या वाक्याचा प्रयोग आहे कर्मणी प्रयोग, पर्याय क्रमांक 2. त्यानंतर प्रश्न क्रमांक 40, न्यायाधीशाकडून दंड आकारण्यात आला या वाक्याचा प्रयोग ओळखा. पर्याय आहे पर्याय क्रमांक 1 शक्य कर्मणी, 2 पुरुष कर्मणी, 3 कर्म कर्तरी आणि 4 भाव कर्तरी. आता अशा वाक्यांमध्ये काय करायचं असतं माहिती आहे का? सुरुवातीला वाक्याचं निरीक्षण करायचं. वाक्यात काय सांगितलं आहे? न्यायाधीशाकडून दंड आकारण्यात आला. आता दंड आकारणारे कोण आहेत? न्यायाधीश आहेत, म्हणजे न्यायाधीश हा झाला आपल्या वाक्यातील कर्ता. आता जेव्हा कर्त्याला कडून यासारखी प्रत्यय असतात तेव्हा तो जो वाक्याचा प्रयोग असतो तो असतो कर्म कर्तरी प्रयोग. याला नवीन कर्मणी प्रयोग असं म्हटलं जातं. हा जो आहे इंग्रजीतील पॅसिव्ह व्हॉइसप्रमाणे त्याची रचना असते, तो इंग्रजीतून मराठीकडे आलेला आहे म्हणून त्याला नवीन कर्मणी प्रयोग असे म्हणतात किंवा कर्मकर्तरी प्रयोग असे म्हणतात. ही दोन्ही नावं आपल्याला लक्षातच ठेवायची आहेत. मग वाक्य आहे न्यायाधीशाकडून दंड आकारण्यात आला. इथे कर्त्याला कडून प्रत्यय जोडला आहे म्हणून उत्तर आहे कर्मकर्तरी प्रयोग. आता इथे एक गंमत आहे. गंमत काय? काही वाक्यांमध्ये काय केलं जातं, वाक्यामध्ये कर्ताच दिला जात नाही आणि कर्त्याला कडून प्रत्यय अजिबात जोडलं नाही. आता कर्ताच नाही तर प्रत्यय कुठून जोडणार, नाही का? मग वाक्य कसं येतं ते आपण एक वाक्य घेऊयात. वाक्य काय घेऊयात आपण? सभेत पत्रके वाटली गेली. आता हे वाक्य आहे.
आता ह्या वाक्यामध्ये फक्त सांगितलं की सभेत पत्रके वाटली गेली, पण कुणाकडून वाटली गेली हे निश्चित सांगितलेलं नाही. मग आपण काय करू, ते जोडू. मग मी इथे असं लिहितो की मुलाकडून सभेत पत्रके वाटली गेली. मग पत्रके वाटणारा कोण, वाक्यातला कर्ता कोण, तर मूल. यावरून आपल्याला एक गोष्ट समजते की जे कर्मकर्तरी प्रयोग आहे अशा वाक्यांमध्ये वाक्यातील कर्ता हा प्रत्यक्षपणे जर दिलेला असेल तर त्याला कडून प्रत्यय जोडला जातो, किंवा कधीकधी वाक्यातील कर्ता हा अध्यावृत म्हणजे लपलेला असू शकतो. अशा दोन्ही परिस्थितीत आपल्याला असं वाक्य आणि त्याचा प्रयोग नीट ओळखता यायला पाहिजे. हे व्यवस्थित लक्षात ठेवायचं आहे आपल्याला. त्यानंतर प्रश्न क्रमांक 41 काय आहे, संयुक्त वाक्य बनवा असं सांगता येते. बरं, संयुक्त वाक्य बनवायचं आहे. प्रश्न काय आहे, वाक्य आहे विजेची टंचाई आहे, भारनियमन करावे लागते. बरं, विजेची टंचाई आहे, भारनियमन करावे लागते. आता त्यांनी आपल्याला संयुक्त वाक्य बनवायला सांगितलं आहे. संयुक्त वाक्य कधी बनेल माहिती आहे का, ज्यावेळी उभयान्वयी अव्ययांनी दोन वाक्य एकमेकाला जोडले जातील तेव्हा ते वाक्य संयुक्त बनतं. पण इथं पण एक बाब घडते, ती काय, ही जी उभयान्वयी अव्यय आहेत ना, ही दोन प्रकारचे आहेत. पहिलं जे ते आहे प्रधानत्व सूचक आणि दुसरं आहे गौणत्व सूचक. जी प्रधानत्व सूचक उभयान्वयी अव्यय आहेत त्यांनी जर दोन वाक्य जोडली असतील तर ते वाक्य हे संयुक्त वाक्य असतं. मग प्रधानत्वामध्ये काय येतं, तर नंबर 1 समुच्चय बोधक येतो, नंबर 2 विकल्प बोधक येतो, नंबर 3 न्यूनत्व बोधक येतो आणि नंबर 4 परिणाम बोधक येतो. यापैकी कोणत्याही प्रकारच्या उभयान्वयी अव्ययांनी जर दोन वाक्य जोडली असतील तर ते वाक्य असतं संयुक्त वाक्य. मग आपल्याला ह्या पर्यायांमधून शोधावं लागेल की विकल्प कशात सांगितला आहे का, न्यूनत्व सांगितलं आहे का, परिणाम सांगितला आहे का, किंवा समुच्चय सांगितला आहे का. यापैकी एक जरी बाब त्या वाक्यातनं स्पष्ट होत असेल तर ते वाक्य संयुक्त वाक्य बनलेलं आहे असं त्याचा अर्थ होतो. आता पर्याय वाचू. वीज टंचाई भारनियमाला कारणीभूत आहे, हे होऊ शकत नाही. पर्याय क्रमांक 2 विजेची टंचाई आहे म्हणून भारनियमन करावे लागते, होऊ शकतो. इथे परिणाम दर्शवलेला आहे. आणखी एखादं वाक्य होऊ शकतं का, आपण बघू. भारनियमाचे कारण नाही, कारणबोधक होतं. वीज टंचाईच्या काळात भारनियमन करावे लागते, नाही. म्हणजे इथे पर्याय क्रमांक 2 आहे हा अचूक पर्याय आहे, कारण ह्या वाक्यामध्ये जे म्हणून उभयान्वयी अव्यय वापरलेलं आहे ते वापरलेलं आहे परिणामबोधक. काय झालं, विजेची टंचाई आहे, त्याचा परिणाम काय झाला, भारनियमन करावे लागते. मग काय सांगितलं की समुच्चय बोधक, विकल्प बोधक, न्यूनत्व बोधक किंवा परिणाम बोधक यापैकी कोणत्याही अव्ययाने जरी दोन वाक्य एकमेकाला जोडलेली असतील तर ते संयुक्त वाक्य असतं. याच्यामध्ये परिणाम बोधक आले म्हणून हे संयुक्त वाक्य आहे. पुढच्या प्रश्नाकडे जाऊयात. प्रश्न काय आहे, नीळकंठ हा शब्द पुढीलपैकी कोणत्या प्रकारात मोडतो. नीळकंठ नंबर 1 अभ्यस्त, नंबर 2 सामासिक, नंबर 3 प्रत्यय घटित, नंबर 4 उपसर्ग घटित. अभ्यस्त म्हणजे काय की जेव्हा एकच शब्द हा पुन्हा जसाच्या तसा येतो किंवा तो येत नाही यावरून अभ्यस्त शब्द ठरवले जातात. अभ्यस्त म्हणजे पुन्हा पुन्हा येणे किंवा दोनदा येणे. मग ते पूर्णाभ्यस्त असतात, अंशभ्यस्त असतात किंवा अनुकरणवाचक असतात. सामासिक म्हणजे काय, तर ज्या शब्दांचं विग्रह करून स्पष्टीकरण देता येतं त्याला आपण सामासिक शब्द असं म्हणतो. मग कधी कधी संख्येच्या रूपाने देता येतं, क्रियाविशेषण अव्ययांच्या रूपाने देता येतं, वेगवेगळ्या प्रकारे त्यांचं स्पष्टीकरण देता येतं. ते दोन पदं जवळजवळ आलेली असतात, सोबत आलेली असतात, बरेच जण एकत्र आलेले असतात असं आपण म्हणतो, पण तसं ते नाही आहे, ती जवळजवळ आलेली असतात, हा त्याचा योग्य अर्थ आहे. त्यानंतर प्रत्यय घटित म्हणजे ज्या शब्दांना प्रत्यय जोडून जो शब्द बनला आहे त्याला आपण प्रत्यय घटित म्हणतो. आणि उपसर्ग घटित म्हणजे उपसर्ग जोडून बनलेला शब्द. मग नीळकंठ याच्यामध्ये हा जो शब्द आहे ना, याच्यामध्ये नीळ हे पहिलं पद आहे आणि कंठ हे दुसरं पद आहे. याच्यामध्ये हे दोन्ही पदं एकमेकाला जोडली गेली आणि नीळकंठ हा शब्द तयार झाला. जेव्हा अशी प्रक्रिया घडते की दोन स्वतंत्र शब्द एका विशिष्ट नियमाने एकमेकाला जोडले जातात आणि मग तो शब्द बनतो त्याला आपण सामासिक शब्द असं म्हणतो. अलीकडे बऱ्याचदा असे प्रश्न विचारलेले आहेत की जोड शब्द ओळखा, संयुक्त शब्द ओळखा किंवा मग सामासिक शब्द ओळखा, अशा प्रकारचे प्रश्न येतात. जोड शब्दांमध्ये, संयुक्त शब्दांमध्ये आणि सामाजिक शब्दांमध्ये मूलभूत फरक आहे, तो आपण एका कधीतरी लेक्चरला समजून घेऊयात. त्यानंतर याचं अचूक उत्तर आहे मग पर्याय क्रमांक 2 सामासिक शब्द. प्रश्न क्रमांक 43 पुढील पद्यपंक्तीतील अलंकार ओळखा. पद्यपंक्ती काय आहे, लहानपण देगा देवा, मुंगी साखरेचा रवा,
ऐरावत रत्नथोर त्यासी अंकुशाचा मार. ठीक आहे. आता पर्याय क्रमांक 1 उपमा, पर्याय क्रमांक 2 दृष्टांत, पर्याय क्रमांक 3 उत्प्रेक्षा आणि पर्याय क्रमांक 4 अतिशयोक्ती. मग यापैकी कोणता अलंकार असू शकतो? आपण पर्यायाचा जरी विचार केला आणि ह्या अलंकाराच्या व्याख्या जरी आपल्याला नीट माहिती असतील तरी ते अधिक चांगल्या प्रमाणे आपल्याला कळू शकतं. आता त्यांनी काय सांगितलं की अलंकार ओळखायला. आता पर्याय क्रमांक 1 उपमा अलंकार. उपमा अलंकारामध्ये काय केलं जातं माहिती आहे का, की उपमेय आणि उपमान यांच्यामध्ये तुलना केली जाते आणि सारखेपणा दाखवला जातो. म्हणजे सम, समान, सारखा, प्रमाणे, परी यासारखे शब्द ही समानता दाखवण्यासाठी वापरले जातात. मुळातच काय तर ज्याची तुलना करायची आहे ते उपमेय आणि ज्याच्याशी तुलना करायची आहे ते उपमान, त्याला उपमान म्हटलं जातं. आणि या दोघांमध्ये जर समानता दाखवली असेल तर तो उपमा अलंकार होतो. पण इथे लहानपण देगा देवा मुंगी साखरे सर्वांमध्ये अशी समानता दाखवलेली नाही आहे. त्यानंतर दृष्टांत अलंकार म्हणजे काय? दृष्टांत म्हणजे उदाहरण किंवा दाखला. एखादं तत्त्व पटवून देण्यासाठी त्याच्या समर्थनार्थ जेव्हा एखादं उदाहरण दिलं जातं आणि त्या उदाहरणाच्या साहाय्याने एखादा नियम किंवा एखादं तत्त्व हे समजून सांगितलं जातं तेव्हा होणारा अलंकार दृष्टांत अलंकार असतो. उत्प्रेक्षा अलंकार म्हणजे काय? उत्प्रेक्षा अलंकार, उत्प्रेक्षा या शब्दाचाच अर्थ मुळात कल्पना असा होतो. ज्या अलंकारामध्ये कल्पना केलेली आहे, मग अशी कल्पना करताना जणू, जणू काय, गमे, भासे किंवा वाटे यासारखे शब्द वापरले जातात आणि वाक्यामध्ये कल्पना केली जाते. आणि जेव्हा कल्पनारम्य असतात, उदाहरणार्थ हा आंबा जणू साखर, यासारखे जे उदाहरण आहेत की ज्याच्यामध्ये आंबा ही साखर असण्याची कल्पना केली तेव्हा उत्प्रेक्षा अलंकार होतो. आणि अतिशयोक्ती अलंकार कधी होतो की अतिशय उक्ती म्हणजे जितकं बोलणं अपेक्षित आहे किंवा जितकी स्तुती करणं अपेक्षित आहे त्याच्यापेक्षा एवढा ती अधिक प्रमाणात केली जाते, त्याच्याविषयी अधिक प्रमाणात बोललं जातं तेव्हा अतिशयोक्ती अलंकार होतो. उदाहरणार्थ ती रडली समुद्राच्या समुद्र किंवा दमडीचं तेल आणलं यासारखी जी उदाहरणं आहेत ती अतिशयोक्ती अलंकाराची उदाहरणं आहेत. आपण वाक्य नीट समजून घ्यात की लहानपण देगा देवा मुंगी साखरेचा रवा. आता संत तुकाराम महाराजांच्या ओळी आहेत आणि महाराज लहानपण मागतायत. काय सांगतायत की लहानपण देगा देवा मुंगी साखरेचा रवा. रवा म्हणजे काय? रवा म्हणजे गुळाची ढेप. आपल्याकडे गुळाची भेली असं म्हणतो, तर ती रवा या शब्दाचा अर्थ गुळाची ढेप असा होतो. ऐरावत म्हणजे काय? हत्ती. आणि अंकुश म्हणजे काय? तर हत्तीला काबू ठेवण्याचा हत्यार म्हणजे अंकुश. मग काय सांगितलं वाक्यामध्ये? मागणी केली वाक्यामध्ये की हे परमेश्वरा लहानपण देगा देवा, हे परमेश्वरा लहानपण दे. तर का लहानपण दे हे पुढील उदाहरणांच्या सहाय्याने समजून सांगितलेलं आहे. त्यातील पहिलं मुंगीचं उदाहरण दिलं आहे. काय सांगितलं आहे की मुंगी साखरेचा रवा. मुंगीला ज्याप्रमाणे साधा साखरेचा कण हा एका गुळाच्या भेलीसारखा, ढेपीसारखा जाणवतो, म्हणजे सूक्ष्म गोष्टीतही अधिक विस्तृतपणा पाहण्याची दृष्टी तिला लाभते, ही लहानपणातनं लाभते. दुसरं सांगितलं की मग सूक्ष्मदृष्टी विशालत्वपणे पाहण्याची दृष्टी जर लहानपणामधनं लाभत असेल तर त्याच्या विरोधी काय घडतं की हत्ती आहे तो इतका प्रचंड आकाराने असतो परंतु त्याला जे काबूत ठेवण्याचं हत्यार असतं ते अगदी छोटं असतं. म्हणजे जरी तुम्ही आकाराने विशाल असाल, मोठे असाल, तरी तुम्ही एका छोट्याशा हाताराने काबूत येऊ शकता. या उलट जेव्हा तुम्ही लहान असाल तर तुम्हाला छोट्या गोष्टीही विस्तृत आणि विस्तीर्ण दिसतात. हे समजून सांगितलं या अभंगातनं. म्हणजे काय तर लहानपणाची महती पटवून देण्यासाठी उदाहरण आणि दाखल्यांचा वापर केला. जेव्हा एखाद्या वाक्यातून अशी महती पटवून देण्यासाठी, एखादा नियम स्पष्ट करण्यासाठी उदाहरण किंवा त्या संबंधीचा एखादा दाखला दिला जातो तेव्हा होणारा अलंकार हा दृष्टांत अलंकार असतो. म्हणून या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 दृष्टांत अलंकार. त्यानंतर प्रश्न क्रमांक 44 काय सांगितलं आहे? खालीलपैकी कोणता शब्द पोर्तुगीज भाषेतून मराठीत रूढ झालेला आहे? मुळातच काय झालं ना की मराठी भाषेमध्ये इतर विविध शब्द आले गेली, म्हणजे कधी परकी आक्रमणं झाली किंवा शेजारच्या प्रांतातूनही ती शब्द बोलीभाषेतील शब्द मराठी भाषेमध्ये आली गेली. आणि भाषेचंही मूलतत्व असतं की भाषा ही नेहमी विकास पावत असते. त्याचप्रमाणे मराठी भाषा देखील ही अधिक विकास पावत गेली आणि अधिकाधिक शब्द ही मराठी भाषेमध्ये समावेशित होत गेले. मित्रांनो, आपल्याला हा जेव्हा टॉपिक शब्दसिद्धीचा नीट करायचा असतो ना तर त्याच्यामध्ये काही भाग हा पाठांतराचा आहे आणि तिथे निश्चितच पाठांतर केलं जाणं गरजेचं असतं उत्तरामध्ये अधिक अचूकता साध्य होण्यासाठी. प्रश्न विचारतात की खालीलपैकी कोणता शब्द हा
पोर्तुगीज भाषेतून रूढ झालेला आहे, पोर्तुगीज भाषेतून रूढ झालेला आहे. मग नंबर 1 पेशवा, नंबर 2 पाव, नंबर 3 पावडर आणि नंबर 4 पाकीट हे पर्याय दिलेत. याच्यापैकी पर्याय क्रमांक 2 हे याचं अचूक उत्तर आहे. पाव हा जो शब्द आहे हा पोर्तुगीज भाषेतील आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 45, पुढीलपैकी कोणता शब्द कानडी भाषेतून मराठीत रूढ झाला आहे? कानडी भाषेतून विचारला आहे, मराठीमध्ये आलेला. पर्याय क्रमांक 1 कांबळे, पर्याय क्रमांक 2 डबा, पर्याय क्रमांक 3 किडूक मिडूक आणि पर्याय क्रमांक 4 शिकेकाई. या वाक्यामध्ये अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 कांबळे. कांबळे हा शब्द कानडी भाषेतून मराठीमध्ये आलेला आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 46, मी त्याला खूप समजवले परंतु त्याने ऐकले नाही. मग काय सांगतायत की या संयुक्त वाक्यातील विधेय ओळखा. विधेय ओळखायला सांगितलं आहे आपल्याला या वाक्यातील, आणि त्यांनी हे देखील सांगितलं की हे जे वाक्य दिलं आहे ते संयुक्त वाक्य आहे. नीट ही बाब आपल्याला लक्षात घ्यायची आहे. म्हणजेच प्रश्नामध्ये सांगितलं आहे आपल्याला की दिलेलं वाक्य ते संयुक्त वाक्य आणि त्या वाक्यातील विधेय ओळखायचं आहे. मित्रांनो, आपण जेव्हा मराठी व्याकरणामध्ये वाक्यपृथक्करण शिकतो तेव्हा आपल्याला उद्देश विभाग आणि विधेय विभाग हे 2 भाग शिकायचे असतात. विधेय म्हणजे काय, तर वाक्यातील क्रियापद, वाक्यातील क्रियापदाला विधेय असं म्हटलं जातं. मग आपण बघूयात की ह्या वाक्यामध्ये काय आहे. सुरुवातीला पर्याय समजून घेऊ, बघू काय दिलेत त्यांनी. पर्याय क्रमांक 1 मी आणि त्याने, पर्याय क्रमांक 2 समजवले आणि ऐकले, पर्याय क्रमांक 3 मी समजवले आणि पर्याय क्रमांक 4 त्याने काही. आता अगदी सोपं आहे. विधेय म्हणजे वाक्यातील क्रियापद, संयुक्त आहे म्हणजे 2 वाक्य दिलेली आहेत, 2 वाक्य दिलेली आहेत म्हणजे 2 क्रियापद असतील. ज्या पर्यायामध्ये 2 स्वतंत्र वाक्यातील 2 क्रियापद आले असतील तो पर्याय आपला बरोबर असेल. मग कोणता आहे, तर पर्याय क्रमांक 2 समजवले आणि ऐकले. याच्यामध्ये पहिल्या वाक्यातील समजवले आणि दुसऱ्या वाक्यातील ऐकले ही दोन्ही आलेली आहेत क्रियापदं, म्हणून ते झालं या वाक्यातील विधेय. अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. त्यानंतर 47वा प्रश्न आहे. काय विचारत आहे, पुढील शब्दसिद्धीचा प्रकार ओळखा आणि शब्द दिला आहे त्यांनी धडपड. उत्तर आहे नंबर 1 पूर्णव्यस्त, अंशाव्यस्त, अनुकरणवाचक आणि यापैकी नाही हा चौथा पर्याय आहे. आता पूर्णव्यस्त म्हणजे काय, एखादा शब्द जसाच्या तसा कोणताही बदल न होता त्याची आवृत्ती होते, तो पुन्हा येतो, त्याला पूर्णव्यस्त म्हणायचं. अंशाव्यस्त म्हणजे काय, जर काही प्रमाणात बदल होऊन आला तर त्याला अंशाव्यस्त म्हणायचं. आणि अनुकरणवाचक म्हणजे काय, तर त्याची पुनरावृत्ती झालेली आहे, ध्वनीची, ध्वनिवाचक अक्षरांची पुनरावृत्ती झालेली आहे, अशा वेळी तो अनुवाचक असतो. आता त्यांनी काय दिलं आहे, धडपड. धडपड या शब्दामध्ये धड आणि पुढे पड म्हणजे हा डची पुनरावृत्ती झाली आहे, पण या धची पुनरावृत्ती झालेली नाही आहे, त्याच्याऐवजी पड आला आहे. आता जर त्यांनी इथे धडधड हा शब्द दिला असता तर धडधड याच्यातनं ध्वनी निर्देशित होतो म्हणून हा अनुकरणवाचक ठरला असता. पण त्यांनी धडपड हा जो दिला आहे तो जसाच्या तसा आलेला नाही आहे, इथे ध आणि प मध्ये काही अंशी बदल होऊन आला आहे. मग जेव्हा अशा प्रकारचा बदल होऊन येतो ना तेव्हा आपण त्याला अंशाभ्यस्त असं म्हणतो. अंशाभ्यस्त म्हणजे काही प्रमाणात बदल होऊन आलेला आणि पूर्णाभ्यस्त म्हणजे जसाच्या तसा आलेला. म्हणून 47व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. 48वा प्रश्न आहे, वाक्यात 2 शब्द जोडताना कोणते चिन्ह वापरले जाते? अगदी सोपा प्रश्न आहे. वाक्य जेव्हा आपण 2 शब्द जोडतो तेव्हा कोणते चिन्ह वापरले जाते? नंबर 1 अपसरण चिन्ह, नंबर 2 संयोग चिन्ह, नंबर 3 अपूर्ण चिन्ह आणि नंबर 4 स्वल्पविराम. अगदी सोपं आहे की जेव्हा वाक्यात 2 शब्द जोडायचे असतात तेव्हा संयोग चिन्हांचा वापर केला जातो. पर्याय क्रमांक 2. 49वा प्रश्न आहे, खालील शब्दांपैकी शुद्ध शब्द ओळखा. शुद्ध शब्द, अशुद्ध शब्द हा टॉपिकसुद्धा खूप महत्त्वाचा आहे. तो नीट करायला लागतो आणि शब्द पुन्हा पुन्हा लिहिण्याचा सराव करायला लागतो, त्याच्यामुळे चुका फार कमीत कमी होतात. 49वा प्रश्न आहे, त्याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 हा लेखन दृष्टीने शुद्ध शब्द आहे. त्यानंतर 50वा प्रश्न, लौकिक या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा. लौकिकचा विरुद्धार्थी शब्द ओळखायचा आहे. मग अहिक, भौतिक, पारलौकिक आणि अलौकिक. तर याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 पारलौकिक हा लौकिक या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आहे. त्यानंतर प्रश्न 51, पर्यायी उत्तरातून योग्य ते पर्यायी उत्तर शोधा. बरं, 4 पर्याय दिलेत पर्यायी उत्तरं, त्यातून योग्य ते पर्यायी उत्तर शोधायचं आहे. प्रश्न काय, भाषा नदीच्या प्रवाहाप्रमाणे असते. याचं कारण काय, म्हणजे भाषा नदीच्या प्रवाहाप्रमाणे असते असं म्हटलं जातं, याचं कारण विचारलं आहे त्यांनी की आपल्याला याचं कारण काय. तर नंबर 1 भाषेच्या प्रवाहात वळणे नसतात. बरं,
भाषेमध्ये बदल होत जातात. हां, हे कारण असू शकतं, भाषेमध्ये बदल होत जातात. पण पुढच्या पर्यायांचा विचार करू. भाषेच्या व्याकरणाच्या नियमांना मुरड घालावी लागत नाही आणि भाषेचा प्रवाह अखंड चालू नसतो. मित्रांनो, या सगळ्या पर्यायांमध्ये एकच पर्याय अचूक आहे की भाषेमध्ये बदल होत जातात. भाषेचा प्रवाह अखंड चालू नसतो हे चूक आहे. भाषेचा प्रवाह अखंडपणे चालू असतो. भाषेमध्ये सुधारणाही होत असते. भाषेच्या प्रवाहात वळणे नसतात, पर्याय क्रमांक 1मध्ये सांगितलं, हे चूक आहे. भाषेच्या प्रवाहामध्ये वळण याचा सांकेतिक अर्थ वळण या अर्थाने तो घ्यायचा नाही आहे, परंतु अशा काही बाबी की जिथे भाषेला थोडंसं मागे यावं लागतं किंवा मग पुढेही जावं लागतं किंवा स्वीकारार्थ भाषेची स्वतःला वाढवावी लागते. जसं आपण मराठी भाषेतील ए आणि अ या स्वरांचा स्वीकार केला अशाप्रमाणे. आणि भाषेच्या व्याकरणाच्या नियमांना मुरड घालावी लागत नाही, हे अगदी चुकीचं आहे. व्याकरणाच्या नियमांना मुरड घालावी लागते. भाषा ही व्याकरणाच्या नियमावर चालते. ठीक आहे, त्याच्यामुळे आपलं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. भाषेमध्ये बदल होत जातात म्हणजे भाषा ही नदीच्या प्रवाहाप्रमाणे असते. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, दिलेल्या पर्यायातून स्पर्श व्यंजन ओळखा. स्पर्श व्यंजन ओळखायला सांगितलं आहे. आता स्पर्श व्यंजनाच्या बाबतीत एक गोष्ट लक्षात ठेवायची की मुखातील काही भागांना ज्या व्यंजनांना स्पर्श करून हा व्हायचा आणि जिभेचा इतर भागांना स्पर्श करून ज्या व्यंजनांचा उच्चार होतो त्यांना स्पर्श व्यंजने असं म्हटलं जातं. स्पर्श व्यंजनं एकूण मराठी भाषेमध्ये 25 आहेत आणि यांनाच वर्गीय व्यंजने असं देखील म्हटलं जातं. वर्गीय व्यंजने म्हणजे का बरं म्हणायचं, तर यांचं वर्गीकरण एकूण 5 गटांमध्ये केलं जातं. त्याच्यामध्ये मग काही कठोर असतात, काही मृदू असतात. त्यांना घोष, अघोष, मृदू किंवा नाद अशा प्रकारच्या नावांनी ओळखलं जातं. ही यांची एकूण संख्या 25 आहे. त्यांना वर्गीय व्यंजन असं म्हणतात. मग आता याच्यामध्ये कोणतं आहे ते आपण शोधूयात. पर्याय क्रमांक 1 ध, पर्याय क्रमांक 2 य, पर्याय क्रमांक 3 ल आणि पर्याय क्रमांक 4 व. या सगळ्यांमध्ये हे जे य, ल आणि व आहेत ना, ही स्पर्श व्यंजने नाही आहेत, ही अर्धस्वर आहेत. यांना आपण अर्धस्वर असं म्हणतो. ही अर्धस्वर आहेत. स्पर्श व्यंजन आहे ध. हा जो ध आहे ना, त्यातील जो तचा गट आहे म्हणजे त, थ, द, ध आणि शेवटी द, ध आणि जो शेवटी न येतो अनुनासिकाचा, याच्यामध्ये हा ध येतो इथे. म्हणून हा जो ध आहे तो त गटातला, त्याच्यामुळे त्याला वर्गीय व्यंजन किंवा स्पर्श व्यंजने असं म्हटलं जातं. पर्याय क्रमांक 1. त्यानंतर 53वा प्रश्न आहे, मन्वंतर या जोड शब्दाचे पोट शब्द ओळखा. थोडक्यात याचा विग्रह ओळखायला सांगितलं आहे. 53वा प्रश्न आहे, उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 हे त्याचं अचूक उत्तर आहे. मनु अधिक अंतर. म्हणजे काय होतं ते की ज्यावेळी उ हा स्वर येतो, म्हणजे इथे उ हा स्वर येतो आणि त्याच्यानंतर जर मृदुवर्ण जर एखादा आला तर हा जो उ आहे ना याचा व होतो मृदुवर्ण आल्यानंतर इथे बघा मन्वंतरमध्ये. म्हणून मग पर्याय क्रमांक 2 हे त्याचं अचूक उत्तर आहे. त्याच्यानंतर 54वा प्रश्न आहे की शब्दांच्या जाती किती आहेत. शब्दांच्या जाती म्हणजे काय, तर शब्दांचे प्रकार. मराठी भाषेमध्ये जेव्हा आपण बोलतो किंवा लेखन करतो तेव्हा त्याच्यामध्ये आपण वेगवेगळ्या प्रकारांचे शब्द वापरत असतो. हे जे शब्दांचे प्रकार आहेत त्यांना शब्दांच्या जाती असं म्हणतात. आता त्याच्यामध्ये पण काय होतं ना की काही शब्दांच्या जातीमध्ये बदल होतो, म्हणजे लिंग वचनानुसार. काही शब्दांच्या जातीमध्ये बदल होत नाही. ज्या शब्दांच्या जातीमध्ये बदल होतो त्यांना विकारी शब्दांच्या जाती असं म्हणायचं आणि ज्या शब्दांच्या जातीमध्ये बदल होत नाही त्यांना अविकारी शब्दांच्या जाती असं म्हणायचं. विकारी म्हणजे बदल होणाऱ्या आणि अविकारी म्हणजे बदल न होणाऱ्या. किंवा त्याला आणखी पण काही शब्द आहेत म्हणजे ज्यांच्यामध्ये बदल होतो त्याला सवेय, व्यय म्हणजे बदल, सवेय असं म्हटलं जातं. आणि ज्यांच्यामध्ये बदल होत नाही त्यांना अव्यय असं म्हटलं जातं. याच्यामध्ये जे विकारी शब्दांच्या जाती आहेत ना त्या विकारी शब्दांच्या जाती सव्यय आहेत आणि जे अविकारी आहेत ना त्यांच्या यांना आपण अव्यय असं म्हणतो. त्यांनी प्रश्न विचारला की शब्दांच्या किती जाती आहेत. नंबर 1 4, नंबर 2 5, नंबर 3 2 आणि नंबर 4 8. तर मित्रांनो शब्दांच्या एकूण 8 जाती आहेत. म्हणजे मराठी व्याकरणामध्ये जे सगळी शब्द वापरले जातात त्यांचे एकूण 8 प्रकार पडतात. त्यांना शब्दांच्या जाती असे म्हणतात. मग आपण पाहिलं विकारीमध्ये 4 शब्दांच्या जाती आणि अविकारीमध्ये 4 अशा प्रकारे त्यांचं वर्गीकरण केलं जातं. त्यानंतर पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 55. नर्तिका या शब्दाचा विरुद्धलिंगी शब्द शोधा. विरुद्धलिंगी
नंबर 1 नर्तन, नंबर 2 नर्तनकार, नंबर 3 नर्तक आणि नंबर 4 नृत्यक. मित्रांनो, याचं अचूक उत्तर आहे ना पर्याय क्रमांक 3 आहे, नर्तक. हे नर्तिका या शब्दाचं अचूक विरुद्धलिंगी रूप आहे, म्हणून पर्याय क्रमांक 3. त्यानंतर पुढचा प्रश्न क्रमांक 56. काय सांगितलं की महाराणीचा या शब्दाची विभक्ती ओळखा. मित्रांनो, विभक्ती नेहमी प्रत्ययावरून ओळखायची असते. म्हणजे ज्या ज्या वाक्यामध्ये जो प्रत्यय जोडला तो ज्या विभक्तीचा असेल त्या शब्दाची ती विभक्ती असते. मराठी व्याकरणामध्ये एकूण 8 विभक्ती आहेत आणि 6 कारकार्थ आहेत. षष्ठी आणि संबोधन यांचे कारकार्थ मानले जात नाहीत, कारण षष्टीचा आणि संबोधनाचा संबंध हा क्रियापदाशी न येता तो नामाशी येतो. म्हणून नामाशी संबंध जर येत असेल तर कारकार्थ मानले जात नाहीत. ठीक आहे. मग आता आपण बघूया चा प्रत्यय कशाचा आहे. चा प्रत्यय हा षष्टीचा आहे, म्हणून पर्याय क्रमांक 1 हे त्याचं अचूक उत्तर आहे. पंचमीचे ऊन होऊन आहेत, चतुर्थीचं सलाते सलानाते, सप्तमीचं त या ही सप्तमीची प्रत्यय आहेत आणि त्यांनी इथे जो प्रत्यय जोडला आहे तो जोडला आहे चा, आणि चा हा जो प्रत्यय आहे हा षष्टीचा आहे, म्हणून याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. त्यानंतर गाय या शब्दाचे सामान्य रूप ओळखा. बरं, खालीलपैकी कोणता प्रत्यय लागू होतो गाय या शब्दाचे सामान्य रूप करताना. बरं ठीक आहे. पर्याय क्रमांक 1 या, पर्याय क्रमांक 2 आ, पर्याय क्रमांक 3 ए आणि पर्याय क्रमांक 4 ई. आता मित्रांनो, जेव्हा आपण गाय या शब्दाचं सामान्य रूप करतो त्यावेळी आता समजा आपण जर गाय हा शब्द आहे आणि त्याला आपल्याला स प्रत्यय जोडायचा तर त्याचं रूप होतं की गाईस किंवा गाईला किंवा गाईचा. मग जेव्हा सामान्य रूप होतं त्यावेळी त्याला ई प्रत्यय लागू होतो, म्हणून याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 हे अचूक उत्तर. त्यानंतर पुढचं प्रश्न क्रमांक 58. धर्मापासून धार्मिक तर धीटपासून काय. पर्याय क्रमांक 1 धिटाई, पर्याय क्रमांक 2 धारिष्ट्य, पर्याय क्रमांक 3 धाडस आणि पर्याय क्रमांक 4 धटिंगन. प्रश्न थोडासा संदिग्ध आहे, पण याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 धिटाई. धर्मापासून धार्मिक तयार झाले तर इथे धीटपासून धिटाई तयार झालेलं आहे. आता मुळात हा जो प्रश्न आहे ना हा भाववाचक नामांच्या संदर्भाने आलेला आहे. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 धिटाई. त्यानंतर प्रश्न क्रमांक 59. खालील वाक्यातील क्रियापदावरून कोणता बोध होतो. वाक्य काय दिलं आहे. मुलांनो गोंगाट करू नका. बरं, पर्याय क्रमांक 1 प्रार्थना, पर्याय क्रमांक 2 आज्ञा, पर्याय क्रमांक 3 अनुज्ञा, पर्याय क्रमांक 4 विनंती. आता मुलांना गोंगाट करू नका ही मुलांना आज्ञा दिली आहे गोंगाट न करण्याविषयी, म्हणून याचं पर्याय क्रमांक 2 हे अचूक उत्तर आहे आज्ञा. त्यानंतर प्रश्न क्रमांक 60. काय म्हणतात. खाली दिलेल्या वाक्याचे साध्या वर्तमान काळातील रूप शोधा. साधा वर्तमान काळ वाक्य काय. मी आंबा खाईन. ओके, आंबा खाईन म्हणजे खाण्याची कृती घडेल, म्हणजे मुळात जे आपल्याला दिलेलं वाक्य आहे ते आहे भविष्य काळातलं आणि याला आपल्याला करायचं आहे साध्या वर्तमान काळात. ठीक आहे. पर्याय क्रमांक 1 मी आंबा खातो, 2 मी आंबा खाल्ला, मी आंबा खात असेन आणि मी आंबा खात होतो. आपण जर पर्यायांचा विचार केला तर पर्याय क्रमांक 4 मध्ये मी आंबा खात होतो तर ही क्रिया भूतकाळामध्ये घडायची. मी आंबा खात होतो हा अपूर्ण भूतकाळ आहे. मी आंबा खात असेन हा अपूर्ण भविष्यकाळ आहे. मी आंबा खाल्ला हा भूतकाळ आहे, साधा भूतकाळ, आणि साधा वर्तमान काळ मी आंबा खातो. जेव्हा वाक्यात ता येतो ना शेवटी तर ता तो, तर हे वाक्य हे साध्या वर्तमान काळाचं असतं, लक्षात ठेव. त्यानंतर 61वा प्रश्न काय. वारंवार हे दृश्य पहावे असे वाटते. अधोरेखित शब्द कोणत्या क्रियाविशेषणाचे उदाहरण आहे. बरं, वारंवार या शब्दाविषयी विचारलं आहे. पर्याय क्रमांक 1 आवृत्तीदर्शक, पर्याय क्रमांक 2 कालदर्शक, पर्याय क्रमांक 3 सातत्यदर्शक आणि पर्याय क्रमांक 4 स्थितीदर्शक क्रियाविशेषण अव्यय. वारंवार या शब्दाखाली अधोरेखित केल्याने आपल्याला विचारले की वारंवार हे कोणत्या प्रकारचं क्रियाविशेषण अव्यय आहे. पर्याय नीट समजून घ्यात आपण. आवृत्तीदर्शक क्रियाविशेषण अव्यय म्हणजे काय, तर ज्या क्रियाविशेषण अव्ययांमधून क्रिया
तीच क्रिया पुन्हा पुन्हा घडते आहे असं सांगितलं जातं. म्हणजे आज घडली, उद्या घडली, परवा घडली, पुन्हा पुन्हा रिपिटेशन होतं त्या क्रियेचं असं जेव्हा सांगितलं जातं ना, ते क्रियाविशेषण अव्यय हे आवृत्तीदर्शक असतं. कालदर्शक कधी असतं? ज्यावेळी क्रियेचा काळ सांगितला, उद्या, परवा अशा अर्थाने जेव्हा काळ सांगितला जाईल तेव्हा ते कालदर्शक असतं. सातत्यदर्शक म्हणजे काय? तर एकदा सुरू झालेली क्रिया ही सतत घडत आहे, तिच्यामध्ये कोणताही प्रकारचा खंड पडलेला नाही, असं जेव्हा ज्या वाक्यातून सांगितलं जातं तो सातत्यदर्शक क्रियाविशेषणाचं वाक्य असतं. उदाहरणार्थ, पाऊस सतत कोसळत होता, म्हणजे याचा अर्थ की पाऊस कोसळण्यामध्ये कुठेही खंड पडलेला नाही. पाऊस कोसळण्याची क्रिया जेव्हा सुरू झाली त्यानंतर पाऊस उघडेपर्यंत ती क्रिया सतत चालू होती. एखादी क्रिया सतत चालू आहे असं सांगण्यासाठी सातत्यदर्शक. आणि स्थितीदर्शक म्हणजे काय? तर एखाद्या क्रियेची जेव्हा स्थिती दाखवायची असते, मुळात हे स्थितीदर्शक आणि गतिदर्शक जे क्रियाविशेषण अव्यय आहेत ना, हे स्थलवाचकचे उपप्रकार आहे. उदाहरणार्थ, तो माझ्या समोर उभा आहे. समोर असणं ही त्याची स्थिती झाली किंवा त्याचं स्थळ झालं. मग आता ह्या वाक्यात काय केलं आहे की वारंवार हे दृश्य पाहावे असे वाटते, म्हणजे दृश्य पाहण्याची कृती पुन्हा पुन्हा करावी असं वाटतंय. मग जेव्हा एखाद्या वाक्यातून एखादी क्रिया किंवा कृती पुन्हा पुन्हा घडत आहे किंवा ती पुन्हा पुन्हा करावी असं वाटत असेल तर ते असतं आवृत्तीदर्शक क्रियाविशेषण अव्यय. त्यानंतर 62वा प्रश्न काय सांगितलं आहे की वर, खाली, समोर हे कोणत्या जातीचे शब्द आहेत? पर्याय क्रमांक 1 उभयान्वय अव्यय, पर्याय क्रमांक 2 विशेषण, पर्याय क्रमांक 3 शब्दयोगी अव्यय आणि पर्याय क्रमांक 4 गुणविशेषण. याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 शब्दयोगी अव्यय. शब्दाला योग झालेली, शब्दाला जोडलेली जी अव्यय आहेत ना त्यांना शब्दयोगी अव्यय असं म्हटलं जातं. म्हणून पर्याय क्रमांक 3 शब्दयोगी अव्यय. त्यानंतर उभयान्वयी अव्यय असू शकत नाहीत, कारण या शब्दांचा 2 वाक्य किंवा 2 शब्द जोडण्यासाठी वापर केला जात नाही. ठीक आहे, ते विशेषणे असू शकत नाही आणि गुणविशेषणे असू शकत नाही. जर गुणविशेषण असतं तर त्याच्यातनं रंग, रूप, स्वभाव, इतर गुणधर्म हे व्यक्त केले पाहिजे. उदाहरणार्थ लबाड कोल्हा, आंबट बोरे, कडू कारले यासारखी गुणविशेषणाची उदाहरणं आहेत. बरं, प्रश्न क्रमांक 63 पुढील वाक्यातील न्यूनत्वबोधक अव्यय ओळखा. मारावे परी कीर्तिरूपी उरावे, मारावे परी कीर्तिरूपी उरावे यातील न्यूनत्वबोधक उभयान्वयी अव्यय आहे परी, पर्याय क्रमांक 3. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 64 त्याने आता घरी जावे या वाक्याचा प्रयोग ओळखा. पुन्हा एकदा प्रयोगावरती प्रश्न आलेला आहे. त्याने आता घरी जावे या वाक्यातील प्रयोग ओळखा. पर्याय क्रमांक 1 कर्तरी, पर्याय क्रमांक 2 कर्मणी, पर्याय क्रमांक 3 भावे आणि पर्याय क्रमांक 4 यापैकी नाही. आता जेव्हा एखाद्या वाक्यामध्ये स्थळ, माध्यम, साधन ही इत्यादी शब्द येतात ना, तर ती शब्द ना वाक्याचं कधीही कर्म असू शकत नाही. त्याच्यामुळे ती जर कर्मच जर नसेल वाक्यामध्ये घरी, तर तो वाक्याचा कर्मणी प्रयोग असू शकणार नाही. त्याच्यानंतर कर्त्याला प्रत्यय आहे ना त्याने, म्हणून तो कर्तरी प्रयोग होणार नाही. म्हणून या वाक्याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 भावे प्रयोग. त्यानंतर प्रश्न क्रमांक 65 काय सांगताय? केशवराव नागपूरहून कधी येणार आहेत या वाक्याचा प्रकार शोधा. केशवराव नागपूरहून कधी येणार आहेत? पर्याय क्रमांक 1 प्रश्नार्थक, उद्गारार्थी, नकारार्थी की होकारार्थी. अगदी सोपा प्रश्न आहे. वाक्यामध्ये प्रश्न विचारला आहे प्रश्नचिन्हातून, म्हणून वाक्य प्रश्नार्थक आहे, पर्याय क्रमांक 1. त्यानंतर प्रश्न 66 होकारार्थी वाक्याचे नकारार्थी वाक्यात रूपांतर करा. 500 रुपये ही देखील मोठी रक्कम आहे. आता इथे गोष्ट लक्षात ठेवायची की एखादं वाक्य होकारार्थी आहे आणि त्याचं जर नकारार्थी करायचं असेल तर वाक्याच्या मूळ अर्थात बदल होता कामा नये, किंवा नकारार्थी वाक्य हे जर होकारार्थी करायचं असेल तरी देखील वाक्याच्या मूळ अर्थात बदल होता कामा नये. मग त्यांनी आपल्याला प्रश्न काय विचारला की होकारार्थी वाक्याचे नकारार्थी वाक्यात रूपांतर करा. दिलेलं वाक्य होकारार्थी आहे, 500 रुपये ही देखील मोठी रक्कम आहे. याचा अचूक नकारार्थी वाक्य करताना ही गोष्ट लक्षात ठेवायची की वाक्याचा मूळ जो अर्थ आहे की ज्यातनं आपल्याला सांगितलं की 500 रुपये ही मोठी रक्कम आहे, त्याच्यात कोणताही बदल होता कामा नाही आहे. मग अशा वेळी काय करायचं असतं की
होकारार्थी वाक्य जे आहे आणि त्याचं आपण जेव्हा नकारार्थी वाक्य बनवतो त्यावेळी काही सिम्बल्स म्हणून नकारदर्शक शब्द वापरायचे असतात. उदाहरणार्थ मोठी, त्याच्याऐवजी छोटी किंवा लहान, ही जी शब्द वाक्यामध्ये वापरली जातात आणि मग अशी विरुद्धार्थी शब्द वाक्यात वापरून वाक्याचा अर्थ जसाच्या तसा ठेवण्याचा प्रयत्न केला जातो. मग पर्याय वाचूयात आपण. नंबर 1, 500 रुपये 500 तशी मोठी रक्कम दिसते, नाही होऊ शकणार. 500 रुपयाला फार मोठी रक्कम 500 रुपयाला फार मोठी रक्कम दिसते, नाही होऊ शकणार. चौथा पर्याय, 500 रुपये सामान्यांना मोठी रक्कम वाटते, नाही होणार. पर्याय क्रमांक 3, 500 रुपये ही काही लहान रक्कम नव्हे. ही लहान रक्कम नव्हे म्हणजे ही मोठी रक्कम आहे, म्हणजे वाक्याचा अर्थ बदललेला नाही, मात्र नकारदर्शक शब्द वाक्यामध्ये आलेले आहेत, म्हणून पर्याय क्रमांक 3 हे त्याचं अचूक उत्तर आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 67, प्रतिवर्ष हा शब्द कोणत्या समासाचे उदाहरण आहे? इथे प्रति हा उपसर्ग म्हणून वापरला आहे. प्रतीचा अर्थ प्रत्येक वर्ष असं होतो. इथे अव्यय वापरलेले क्रियाविशेषण अव्यय, जसं मी मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं होतं की कोणत्याही शब्दावरून आपण चटकन लगेच एका सेकंदात समास ओळखू शकतो, त्याची चर्चा आपण केली होती. मग पर्याय क्रमांक 1, अविभाव समास, 2 तत्पुरुष, द्वंद्व आणि बहुव्रीही समास. बहुव्रीही समासानंतर तिसऱ्या पदाचा बोध होतो. द्वंद्व समासामध्ये दोन्ही पदांना महत्त्व असतं. तत्पुरुष समासामध्ये दुसरं पद प्रधान असतं आणि अविभाव समासामध्ये पहिलं पद हे अव्ययाप्रमाणे वापरलं जातं, म्हणून याचं उत्तर आहे अव्ययी भाव समास, पर्याय क्रमांक 1. त्यानंतर प्रश्न क्रमांक 68, अमृताहुनी गोड नाम तुझे देवा हे कोणत्या अलंकाराचे उदाहरण आहे? आता नंबर 1 पर्याय आहे आपुनउती, नंबर 2 व्यतिरेक, नंबर 3 श्लेष, नंबर 4 चेतना गुणोक्ती. आता आपुनउती अलंकार म्हणजे काय? किंवा जेव्हा वाक्यामध्ये न, नाही, नको यासारख्या नकारदर्शक शब्दांचा जेव्हा वापर केला जातो आणि काहीतरी लपवलं जातं तेव्हा त्या वाक्याचा अलंकार हा आपुनउती अलंकार असतो. व्यतिरेक अलंकार कधी असतो? की ज्यावेळी उपमेय हे उपमानापेक्षा श्रेष्ठ आहे असं सांगितलं जातं तेव्हा व्यतिरेक अलंकार असतो. श्लेष अलंकार कधी असतो? की जेव्हा एका शब्दाला 2 अर्थ, श्लेष म्हणजे आलिंगन देणे, एका शब्दाला 2 अर्थ होतात तेव्हा त्याला श्लेष अलंकार असं म्हणतात. श्लेष अलंकाराचे 2 प्रकार आहेत, एक शब्दश्लेष आणि अर्थश्लेष. त्याचे आणखी उपप्रकार होतात, त्याच्यामध्ये एक आहे सबंग श्लेष आणि दुसरा अभंग श्लेष. उदाहरणार्थ शंकरास पूजले सुमनाने, श्रीकृष्ण नवरा मी नवरी, शिशुपाल नवरा मी शिशुपाल नवरा मी न वरी, अशा प्रकारच्या रचना काही वाक्यांमध्ये आढळतात. आपण अलंकाराच्या वेळी बघूया, त्याच्यावरती सविस्तर चर्चा करू. चेतना गुणोक्ती म्हणजे काय? तर मानवाप्रमाणे कृती करणे, चेतना मानवाप्रमाणे कृती करणे असं जिथे सांगते ते चेतना गुणोक्ती. आता हे काय? अमृताहुनी गोड नाम तुझे देव. आता इथे कुणाची तुलना केली आहे? इथे देवाच्या नामस्मरणाची तुलना केली आहे आणि कशासोबत केली आहे? अमृतासोबत केलेली आहे. ज्याची तुलना केली जाते ते असतं उपमेय आणि ज्याच्याशी तुलना केली जाते ते असतं उपमान. मग ह्या वाक्यामध्ये देवाचं नाव हे अमृतापेक्षाही श्रेष्ठ आहे, म्हणजे उपमानापेक्षा उपमेय हे श्रेष्ठ आहे असं सांगितलं आहे, म्हणून याचा होणारा अलंकार होणार आहे पर्याय क्रमांक 2 व्यतिरेक अलंकार. त्यानंतर आपण जाऊयात पुढच्या प्रश्नाकडे. प्रश्न काय सांगतोय आपल्याला की पुढीलपैकी अरबी भाषेतील शब्द ओळखा. पर्याय क्रमांक 1 बटाटा, पर्याय क्रमांक 2 हापूस, पर्याय क्रमांक 3 घमेले आणि पर्याय क्रमांक 4 अर्ज. तर यातील जो अरबी शब्द आहे तो आहे अर्ज, याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. त्यापैकी जो बटाटा आहे, हापूस आहे आणि घमेले ही जी शब्द आहेत ना, ही शब्द आहेत पोर्तुगीज शब्द आहेत आणि याच्यामध्ये हा जो अर्ज आहे हा अरबी शब्द आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न क्रमांक 70. प्रश्न काय? फणस हा शब्द पुढीलपैकी कोणत्या भाषेतून मराठीत आला आहे? पर्याय क्रमांक 1 पोर्तुगीज, पर्याय क्रमांक 2 फ्रेंच, पर्याय क्रमांक 3 फारसी, पर्याय क्रमांक 4 कन्नड. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 पोर्तुगीज. फणस हा शब्द पोर्तुगीज भाषेतून मराठीत आलेला आहे. त्यानंतर 71. प्रसादला गरम दूध खूप आवडते, या वाक्यातील कर्ता ओळखा. क्रियापद ओळखून घेऊयात. क्रिया कशाची आहे? आवडण्याची. आवडणारे कोण? दूध. दूध कसं आहे? गरम. मग बघूयात प्रसाद, गरम दूध आणि खूप. ठीक आहे, इथे एकमेव पर्याय जुळणारा गरम दूध आवडते, आवडण्याची क्रिया दुधाकडनं होते म्हणून दूध हे झालं वाक्यातील कर्ता. ठीक आहे, यासोबत आपण ह्या व्हिडिओत इथे थांबूयात.
बाकीचा भाग आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहूयात. तोपर्यंत धन्यवाद.